तर तुकाराम मुंडेंनी एबीपी माझाशी बातचीत करताना ही प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणाले, नागपूर पालिकेमध्ये 17 कर्मचाऱ्यांच्या 2001 पासूनच्या प्रलंबित वेतनाची फाईल माझ्यासमोर आली। हे कर्मचारी बेकायदेशीररित्या नोकरी करत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं। वेतन फाईलवर मी स्वाक्षरी न करता प्रकरण विभागीय चौकशी लावली। शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व 17 जणांना नोकरीतून बडतर्फ केलं। बडतर्फ केलेल्या एका स्थानिक आमदाराच्या जवळच्या नातेवाईकाचा समावेश होता। त्यामुळेच माझ्या विरोधात स्थानिक आमदारांनी आरोपांची मोहीम सुरू केली। नागपूरच्या माझ्या कार्यकाळात मला कोणतंही ठोस काम करू दिलं नाही। खोटे आरोप करत वेगवेगळ्या समित्यांद्वारे माझी चौकशी केली, कामात अडथळे आणले। चौकशीत मी निर्दोष आढळल्यानंतरही माझ्यावर पुन्हा पुन्हा तेच आरोप केले गेले। एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा हा मानसिक छळ नाही का? अशी प्रतिक्रिया ही तुकाराम मुंडे यांनी माझ्याशी बोलताना दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।